नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सदरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मूर जातीची जी गाय आहे, सगळ्यात कमी उंचीची किंवा कमी आकाराची गाय म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं. खरं तर दारामध्ये देशी गाय असणं हे सौभाग्याचं आणि धन दौलतीचं लक्षण मानलं जातं. आणि त्यातही गीर गाय असेल, खिलार गाय असेल, याच बरोबरीनं आजकाल पुंगनूर गाईचं सुद्धा महत्त्व शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेलं आहे आणि बरेच शेतकरी पुंगनूर गाईचं जोपासना पालन करत आहेत. आपल्यासोबत पशुपालक आहेत अजय साळुंखे आणि खटाव तालुक्यातील खटाव तालुक्यातून ते इथं आलेले आहेत, पुसेगावचे आहेत. आणि त्यांच्याकडची जी ही पुंगनूर जातीची गाय आहे, तिचं मातोश्री हे नाव आहे आणि अतिशय देखणे ही गाय आहे, देखणं जनावर म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जाईल आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार अजयजी. नमस्कार सर. कधी घेतली गाय ही, का घरी जन्मली? ही 1 वर्ष झालं घेतलेली आहे आपण. 1 वर्षापूर्वी? हा, 1 वर्षापूर्वी घेतली. याचं 1 वेत झालेलं आहे. आता दुसऱ्या वेताला 2 महिने गाभण आहे. ह्याची हाईट आहे 3 फूट 3 इंच. ह्याला 4 वर्ष कंप्लीट झालेले, 5 वर्ष चालू आहे. पहिलं वेत तुमच्याकडे झालं का पहिल्या मालकाकडे? पहिल्या मालकाकडे झालेलं आहे. ते साधारण किती वर्षापासून यायला चालू होते? हे आपल्या नॉर्मली सेम आहे ते वर्ष सिस्टीम. 1.5 वर्ष? हा, वर्ष 1.5 वर्ष चालू होते. आता मला सांगा, ह्याला जी ब्रीडिंगसाठी जो बैल असतो किंवा वळू म्हणतो आपण, हा, नंदी. तो ह्याच नंदी म्हणतात का? हा, नंदी. बर, तो ह्याच जातीचा असतो का? हा, ह्याच जातीचा असतो. बर, मग आपल्याकडे आहेत का ते, का पुन्हा नाही, आणावं लागतं? आता आपल्याकडे नंदी नाही, आम्ही सिमेस आणले होते. आता नंदी आणणार आहे आम्ही. 1-2-3 महिन्यात नंदी आणणार आहे. आता स्वतःच पालन करणार? हा, स्वतःच पालन करणार आहे, नंदी आणणार. बर, आता मला सांगा, ह्याचं जे पिल्लू जन्मतं, हा, ह्या गाईचं आता जर पूर्ण वाढ झालेल्या गाईची जर उंची 3-3.5 फूट, काही गाईची तर 2.5 फुटाच्या आसपास असते, तर जन्मलेल्या पिलाची किती उंची असते? 1 फूट असते. 1 फुटाची? हा, 1 फुटाच्या आसपास असते. मग आता ही 1 फुटाची गाय असेल तर हिला खायला कमी लागतं का जास्त? सगळ्या नॉर्मलच लागतं? नॉर्मल लागतं आपलं. जसं शरीरवृष्टी आहे तसं ती खायला लागतं. जसं शरीर कमी तसं त्याचं खाद्यबिंग कमी असतं. आता किती लागतं त्याला 15 किलो खायला लागतं. 7-8 लिटर पाणी लागतं. 7-8 लिटर पाणी दिवसभरात आणि 15 किलो खाद्य लागतं. खाण्यामध्ये काय काय असतं? आपलं ज्वारी, कडबा, मका, गवत, हा चारा असतो. पेंड वगैरे हे असतं? पेंड बी असते, पण पेंड घातल्यानंतर त्याची जास्त, आता मी त्याची पेंड बंद केलेली आहे, कारण की जास्त सुधारत झालंय, राहणार नाही का पण त्यासाठी ती. अच्छा, म्हणजे तब्येत जास्त वाढल्यामुळे जात नाही म्हणून ती बंद केली. आहार बंद केलेला आहे. तुम्ही झाडपाला घातला तरी ते खातं, कारण ती उंची कमी असल्यामुळे चरबी जास्त चालत नाही त्याला. आणि ती झाडपाला तुम्ही घातला तरी बी ते खातं. हा, खातं. मला सांगा, ह्या गाईचं दूध किती निघतं 2 टाइमला? हे सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 लिटर निघतं दूध. हे दूध घट्ट असतं आणि आयुर्वेदात याचं महत्व आहे. दुधाला आयुर्वेदात महत्व आहे. बर, म्हणजे औषधांच्या स्वरूपात ते वापरलं जातं. आणि हे गाई पालन करण्यामागं काय भूमिका असतात? म्हणजे काय आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ आहेत का त्याला? हे जे समुद्र मंथन जे झालं होतं ना, तेव्हा जे अंशस म्हणतात ना, त्यातले एक ही अंश. कामधेनू? हा, त्यातले एक ही अंशस आहे ही गाय. त्यामुळे बरेच लोक या गोष्टीकडे आकर्षण झालेत आणि कमी जागेत पाळू शकता, फ्लॅट मध्ये पाळू शकता, तुम्ही घरात सुद्धा पाळू शकता. कमी खाया, कमी पाणी, त्यामुळे माणसाला जास्त त्याचा खर्च नाही आणि कमी जागेत, आणि शांत जनावर असल्यामुळे ते कुठेही पाळू शकतं. ते मारत नाही, काय नाही. आणि समुद्र मंथनातून निघालेली कामधेनू म्हणून तिचं दुधाला अमृतासारखं महत्व आहे. हे दूध 500 रुपये लिटर जातं. काय म्हणताय? 500 रुपये लिटर दूध जाते. 500 रुपये लिटर दूध? अरे बाप, हा, तुपाचं माप 4,500 रुपयाला माप. एक माप? हा, एक माप. एवढं महत्व आहे? अरे बाप, ज्याला याचं महत्व माहिती आहे ते माणूस हुडकत येत. बर, आता इथला पंढरपूर मधला एक माणूस हुडकत आला होता, तो स्वतः येऊन आत त्याच्या पाया पडला. ज्याला महत्व माहिती आहे ते माणूस हुडकत येतो, बघतो बाबा कुठं गाय काय. ते ज्या बॅनरवर लिहिलंय त्यांनी, त्यामुळे ते माणूस आवर्जून बघायसाठी आला, खास गायीसाठी. हो, बघायला तर येतातच सगळे. खरं तर हे गायीचं महत्व इतकं आहे की समुद्र मंथनातून निघालेली जी कामधेनू होती त्याचं हे रूप म्हणून, अंशरूप म्हणून या पुंगनूर गायीकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळं जे आध्यात्मिक मार्गातले लोक आहेत किंवा वारकरी संप्रदाय मानणारी जी लोक आहेत, ते आल्यानंतर पहिल्यांदा कामधेनूच्या पाया पडतात, तिचं दर्शन घेतात आणि त्यानंतर या गायीविषयी माहिती विचारतात. तिचं दूध आणि तूप हे दुग्धजन्य पदार्थ सुद्धा खूप आयुर्वेदिक महत्व असल्यामुळं त्याला किंमत पण खूप चांगली येते. मग ह्या गाईचं दूध विकायला वापरतात? नाही, मी घरगुतीसाठी. तुम्ही वापरता, पण इतर जण काही विकत असतील म्हणजे दूध व्यवसाय म्हणून ह्या गाईला पाहिलं जातं का? नाही, म्हणजे कसं कमी दूध असल्यामुळे जास्त
हे नाही ना. आणि शक्यतो माणूस जो शेतकरी आहे तो स्वतःच्या त्याच्या पुढच्या पिढीला म्हणजे कालवड असेल त्यालाच वापरतो आणि घरी खायला वापरतो. पाळलंय म्हणल्यावर घरीच खाणार. घरी खायला. काय अजून वाढवायचा विचार आहे का? असे किती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आता एक आहे. आम्ही अजून आम्ही एक नंदी आणणार आहे आणि एक गाय अजून आणणार आहे. एक गाय आणि नंदी म्हणजे ब्रीडिंग करून पुढे पिढी वाढवता येईल. आता जर ह्या गायीचं म्हणजे उत्पादन घ्यायचं ठरवलं तर कुठल्या स्वरूपात घेता येईल? म्हणजे तिचे कालवड विकून घेता येईल का कसं? उत्पादन कालवड घेऊन म्हणजे जशी ब्रीडिंग करून ब्रीडिंग जनावरांची करतो आपण आणि विकणे त्या पद्धतीने जी वाढ होणार. बर. आता तुमच्याकडे काय आहे का पिलं वगैरे विकायला? नाही आता पिलं नाही. जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करून आम्ही देऊ शकतो. तुम्ही येऊ शकता. हा. आणि आता ही गेल्यानंतर ते काय होईल ते पुढे विकणार का? नाही आम्ही ठेवणार आहे. तुम्ही स्वतःच ठेवणार? हा ठेवणार. एकंदरीतच हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता म्हटलं जातं आणि त्यामुळं प्रत्येक घरासमोर गाय असावी असा एक प्रघात आपल्याकडं पूर्वापार चालत आलेला आहे. आणि त्यामुळंच आजकाल खिलार गाई बरोबरच पुंगनूर असेल किंवा गिर गाईचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. आणि होस्टन किंवा जर्सी गाईच्या दुधाला असलेला निकसपणा किंवा त्याच्यामध्ये कमी पौष्टिक गुणधर्म असलेला असल्यामुळं आजकाल देशी गाईच्या दुधाकडं लोकांचा कल वाढलेला आहे. आणि त्यामुळंच अशा गायींचं उत्पादन आणि प्रदर्शनात सुद्धा त्यांना महत्त्व येताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.